सोनाली कुलकर्णी घेऊन येते वाईब्स मीडियातर्फे पॉवर प्लेयर्स. वाईब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये आपले गेस्ट आहेत डॉक्टर रामनाथ जगताप. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे डिवाइन डेलिकसी. तोंडाला पाणी सुटलं का? तसाच त्यांचा ब्रँड आहे. त्यांनी यापूर्वी ओझरमध्ये कृषी दूत हा ब्रँड एस्टॅब्लिश केला होता आणि आता जास्त काळ टिकणारे वेगवेगळे अन्नपदार्थ फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पोलिसांना, सैन्यातल्या आपल्या अधिकाऱ्यांना खायला मिळावेत यासाठी त्यांची धडपड चालू आहे. चला भेटूया डॉक्टर रामनाथ जगताप यांना. नमस्कार डॉक्टर, तुमचं स्वागत आहे आपल्या धन्यवाद मॅडम. पॉवर प्लेयर्स मध्ये. तुम्ही आलात यासाठी मनापासून आभार. अनेकदा आपण बघतो की बिझनेस सुरू करताना आपल्याला यश मिळावं, बिझनेस खूप जास्त एक्सपांड व्हावा यासाठी माणसं सुरू करतात. पण तुमच्या बाबतीत फारच वेगळी गोष्ट आहे. तुमचं पर्सनल मोटिवेशन आहे यामागे की तुमची मुलगी मला वाटतं परदेशात होती हो. आणि तिला घरचं काहीतरी खायला मिळावं या उद्देशाने तुम्ही हा ब्रँड सुरू केला डिवाइन डेलिकसी. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला हे सांगण्याला निश्चित आवडेल की हा जो डिवाइन डेलिकसीचा बिझनेस आहे, ह्या कोणत्याही बिझनेस आयडियातून सुरू झालेला नाहीये. तर ही एक बाप आणि एक आई यांच्या वेदनेतून सुरू झालेला हा एक व्यवसाय आहे. बर मॅडम, माझी मुलगी तेजस्विनी ही अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. बर त्या ठिकाणी तिला सर्व काही होतं, सर्व सुविधा होत्या, शिक्षण होतं, करिअर होतं, परंतु भारतीय जेवण नव्हतं. बरोबर. कसं असतं, आज जमाना बदललाय, आपला सेल्फीचं युग आलंय. आपण जेवण जरी केलं तरी सेल्फी काढतो. खरंय. ती तिकडे गेली, व्हॉट्सअप कॉल व्हायचे, व्हॉट्सअप कॉलवरती चर्चा चालायची की काय स्वयंपाक केला, आम्ही तिला विचारतो तू काय खाल्लं, आणि ती थोडी नाराज व्हायची. ती घरच्या जेवणाला, आईच्या हातच्या जेवणाला खूप मिस करायची. आणि मला ते जाणवलं की काहीतरी आपण किती आपल्याकडे पैसे असले किंवा किती तिच्याकडे सुख असलं तरी ते जेवण जर नसेल आणि ज्यासाठी आपण जगतोय तेच जर व्यवस्थित मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि त्यातूनच एक आईच्या हातचं जेवण रुचकर, पौष्टिक आणि स्वादिष्ट, तेही अतिशय सोपं आणि सोयीस्कररित्या असं कसं बनवता येईल हा माझ्या पुढे प्रश्न तयार झाला. आणि त्यातून डिवाइन डेलिकसी ह्या ब्रँडचा जन्म झाला. फारच कौतुकास्पद आहे, कारण तुम्ही फक्त स्वतःच्या मुलीची काळजी घेतली नाहीत तर भारतातनं परदेशी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ही सोय उपलब्ध करून देताय. पण याच्यामध्ये तुम्ही व्हॅक्यूम डिहायड्रेशन करता. तर व्हॅक्यूम डिहायड्रेशनमुळे त्या पदार्थाचा रंग किंवा त्याची चव ही कशी जपली जाते? कारण नेहमी आपण म्हणतो की पॅकेज फूड जे असतं त्याच्यात काहीतरी धोका असतोच. तर त्याबद्दल जरा आमचं शंका निरसन करा. निश्चितच आताच मी बोललो की मला माझ्या मुलीसाठी अन्न द्यायचंय, त्यामुळे मी कुठलाही धोका पत्करायला मी तयार नव्हतो. सर्वात महत्वाचं मी आधी अगोदर माझी ओळख करून देतो. मी MSc ॲग्री PhD झालेलो आहे आणि माझं शिक्षण ॲग्रिकल्चर मध्ये, माझा पिंड संशोधकाचा. बरोबर. आणि हे सर्व करत असताना व्यवसाय, मुलांचं संगोपन हे सर्व झालं, परंतु मुलांना व्यवस्थित खायला मिळावं यासाठी मग माझं एक संशोधन जी वृत्ती आहे ती सुरू झाली की आपल्याला मुलीला घरचं अन्न कसं तिथं पोहोचवता येईल. ऍज सच केलेलं तर तिथं पोहोचू शकत नाही आपण. बरोबर. मग यातून एक वेगळंच भारावलं गेलो, त्या त्या गोष्टीकडे वाहत गेलो आणि एक दीर्घकाळ असं संशोधन चाललं माझं त्याच्यावर. आणि त्यातून एका तंत्रज्ञानाचा जन्म झाला. आता त्या तंत्रज्ञानाला नाव काय द्यायचं? आपण व्हॅक्यूम डिहायड्रेशन म्हटलं, ते व्हॅक्यूम डिहायड्रेशन निश्चितच नाहीये. हे ऑस्मोटिक डिहायड्रेशन हे आम्ही नामकरण केलं. ओके. कसं कॉलेजला शिकत असताना आम्हाला जे जे ऑस्मोटिक प्रोसेस शिकवले असेल, इतर काही शिकवलं असेल, ते मी सर्व एकत्र केलं आणि एक विशिष्ट प्रकारचं मशीन बनवलं, ज्या मशीन मध्ये फक्त हवेच्या साह्याने 30 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला, म्हणजे अँबियंट टेम्परेचरला, पदार्थ असतील आपले फूडचे किंवा भाजीपाला, फळं, यातलं फक्त आम्ही मॉइश्चर काढून घेतो, पाणी काढून घेतो. आणि हे पाणी काढून घेत असताना त्यातला जो रंग असेल, त्या पदार्थाचा स्वाद असेल, त्याचा सुवास असेल,
किंवा पौष्टिकता असेल, हे कुठल्याही प्रकारे आम्ही डिस्टर्ब होऊ देत नाही. ती ऍसच असते. मी तुम्हाला उदाहरण देतो. आम्ही जर डिहायड्रेटर मध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा ठेवला, आता ठेचा म्हटल्यानंतर त्यात लसूण आली, मिरची आली, परंतु त्या ठेच्यातून जे काही पाणी बाहेर काढतो आम्ही, जे डेसिकेट केल्यानंतर जे पाणी जर आपण बघितलं ते ॲज गुड ॲज डिस्टिल वॉटर असतं. त्या निघालेल्या पाण्याला मिरचीचा वास नसतो, मिरचीचा तिखटपणा नसतो, लसणाचा वास नसतो किंवा कलर सुद्धा नसतो. म्हणजे हे सर्व मूलद्रव्य, हे सर्व मुख्य घटक हे मेंटेन झालेले फूडमध्ये. बर, ही आमच्या तंत्रज्ञानाची हे ब्युटी आहे. खूपच कौतुकास्पद आहे. कारण काय आहे, आपल्याला नेहमी ती भीती वाटते की आपल्या घरी न बनलेला पदार्थ कसा बनवला गेला असेल याबद्दल आपल्याला खात्री नसते. पण तरीही तुम्ही प्रिझर्वेटिव्ह फ्री पदार्थ ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवायचा प्रयत्न करता? आता प्रिझर्वेटिव्ह का टाकावं लागतात हे महत्वाचं अगोदर बघितलं बरोबर. पाहिजे आपण. कसं कोणत्याही पदार्थात जर त्याचं मॉइश्चर लेवल म्हणजे आर्द्रता ही 10%च्या पुढे असेल तर त्यात बॅक्टेरिया, फंगस, यीस्ट, मोल्ड हे वाढू शकतात. मला इतकं बरं वाटतंय तुमच्याशी बोलताना. मी मराठी माध्यमात शिकलेली आहे. हो. त्यामुळे जवळजवळ मी विज्ञानाच्या तासाला बसलीये. असेच आर्द्रता आणि हे स्निग्धता हे सगळे शब्द कानावर पडतायत, इतकं चांगलं वाटतंय. प्लीज कंटिन्यू. मॅडम, मी मराठीवरती प्रेम करतो, बरोबर. आमचं शिक्षण जरी इंग्लिश माध्यमातून झालेलं तरी आमचं प्राथमिक शिक्षण पूर्णपणे मराठी माध्यमातून झालेलं आहे. मी शेतकरी कुटुंबातला आहे. आता 10%च्या खाली आर्द्रता आणणं ह्या प्रक्रियेत गरजेचं असतं. मग आम्ही काय केलं तर आमच्या जे काही डिहायड्रेटेड पदार्थ असतात त्याची आर्द्रता, त्याचं मॉइश्चर लेवल हे फक्त 5 ते 6% ठेवतो. म्हणजे हे 5 ते 6% जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची बुरशी किंवा बॅक्टेरिया हे वाढू शकत नाही. एक सोपं उदाहरण सांगतो मॅडम मी आपल्याला. आपण घरी वाळवण करतो, उन्हाळ्यात वाळवण करतो आपण, वडे, पापड, पापड्या काहीतरी आपण करून आणि ते वर्षभरासाठी वाळवण ठेवतो. आता ते वाळवण उन्हात वाळवलेलं असतं, त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज कमी असतं, त्यात कुठल्याही पद्धतीचं प्रिझर्वेटिव्ह न टाकता सुद्धा आणि पॅकिंगची कुठली आपण काळजी घेत नाही, डब्यात ठेवतो फक्त, तो हवाबंदच असतो असं नाही, तरीही आपले घरचं वाळवण हे वर्षानुवर्ष तसंच राहतं, वर्षभर तरी किमान तसंच असतं. तसंच आमचे पदार्थ हे आम्ही ड्राय करतो, परंतु ते विशिष्ट कंडिशनला ड्राय करतो. त्या कंडिशन मध्ये त्याचं मॉइश्चर 5 ते 6% पर्यंत आणल्यामुळे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं आम्हाला प्रिझर्वेटिव्ह टाकावं लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्याचा फ्लेवर रिटेन करतो, त्याचा कलर रिटेन करतो. त्यामुळे आम्हाला आमच्या पदार्थामध्ये कुठलाही बाह्य कलर किंवा फ्लेवर्स हे सुद्धा ऍड करायची गरज पडत नाही. ही आमची ब्युटी आहे, खासियत आहे. आणि यामुळेच मी ते पदार्थ हे भारताबाहेर शिकणारे जे काही विद्यार्थी असतील, माझ्या मुलीसह इतर विद्यार्थी असतील, सीमेवर काम करणारे सैनिक असतील, पोलीस ड्युटी करणारे आमचे पोलीस बांधव जे 24 तास उभे असतात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम शालेय पोषण आहार जे मध्यान्ह भोजन आहे, या मध्यान्ह भोजनात मुलांना तिथं स्वयंपाक करून खाऊ घातलं जातं. आणि त्या मध्यान्ह भोजनात सर्वात महत्वाचं म्हणजे की शिक्षकांचा त्या शिजवण्यासाठी किंवा त्या वाच करण्यासाठी वेळ जातो. दुसरी गोष्ट, अनेक ठिकाणी वर्षभरातून 4-5 ठिकाणी तर निश्चितच आपल्याला पॉइझनिंगच्या घटना घडतात, पाल पडली, कुठं किड्याचं अन्न वगैरे हे पाहायला मिळतं. मग अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माझं पॅकेज फूड, हे पॅकेज फूड नाहीये, हे फास्ट फूड नाहीये, हे स्मार्ट फूड आहे. हे फूड आम्ही त्याही विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला देऊ शकतो. याच्यात वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पौष्टिकता. आणि त्याही महत्वाचं म्हणजे माणसाला किंवा ह्या व्यवस्थेला लागलेली जी भ्रष्टाचाराची कीड आहे, म्हणजे मुलांना खिचडी दिली जाते परंतु त्या ठिकाणी फक्त पिवळे तांदूळ देतात आणि डाळ गायब होते त्यात. तर हे आपण इंटॅक्ट हे फूड मुलांना त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आमचे पदार्थ बनवायला इतके सोपे आहे मॅडम की फक्त तुम्ही पॅकेट फोडा, दिलेलं त्यात इन्स्ट्रक्शन नुसार दिलेलं पाणी टाका आणि पदार्थ तयार. बस पदार्थ म्हणजे उद्या कोणी तक्रार करायची गरज नाही की मला स्वयंपाक येत नाही. 2-5 मिनिटात आमचं पदार्थ तयार होतो. आणि तीही आईच्या हातची चव, पौष्टिकता ऍज इट इज. म्हणजे तुम्ही घरी बनवलेला पदार्थ खा आणि नंतर आमचा पदार्थ खा, यू कांट डिफरन्शिएट. व्हेरी नाईस. तुमच्या बोलण्यातनं कुठेतरी तुमची समाजाप्रती असलेली कळकळ दिसून येते.
तुम्ही आता बोलताना म्हणालाच आहे की तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलात. मग त्यातूनच तुमचा कृषीदूत हा ब्रँड सुरू झाला होता का सुरुवातीचा? येस मॅडम, माझं BSc ॲग्री MSc ॲग्री शिक्षण झालं बरं. आणि मी शिक्षणाला म्हणजे याला 5वी 7वी पासूनच जवळजवळ मी एक निश्चित केलं होतं की मला BSc ॲग्रीच करायचं. बरं. कारण आम्ही एका विशिष्ट विचाराने भारावलो होतो. त्यावेळेस शेतकरी संघटनेचे आंदोलन चालले होते आणि 80च्या दशकात त्या विचाराने भारावलो होतो आम्ही फार. आणि म्हटलं आपल्याला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं. आणि नंतर शरद जोशी साहेबांच्या जेव्हा संपर्क गेलो होतो त्यांनी सांगितलं की तुझं इथं काम नाही, कॉलेज कर तू आणि तुला सॉइल टेस्टिंग लॅब काढ म्हणे शेतकऱ्यांसाठी. मग परिस्थिती नाही घरची तशी. शिक्षण झालं, हिमतीने व्यवसाय सुरू केला आणि सॉइल टेस्टिंग लॅब त्याबरोबर छोटे मोठे आपले कन्सल्टन्सी जी मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं, हा व्यवसाय सुरू केला. आणि त्यातूनच नंतर मला जाणवलं की आपण शेतकऱ्यांना विष खाऊ घालतोय. कारण आम्ही बाजारातूनच आलेले जे कीटकनाशक बुरशीनाशक असायचे ते विकायचो, शेतकऱ्यांना रेकमेंड करायचो. आणि एक रात्री असं झालं की रात्री 12 वाजता एका शेतकऱ्याचा फोन आला आणि तो म्हणे की माझ्या मुलाने पॉइझन घेतलंय म्हणे. बरं. आणि मी विचार केला, म्हटलं त्याच्या घरात नसतंच तर त्याने घेतलं कसं असतं. हो. आणि तेव्हापासून ते विकणं सोडून दिलं आणि एक शपथ घेतली की मी माझ्या आईला, मी स्वतः, आई म्हणजे आमची काळी शेती आई, मी माझ्या आईला कुठले विषारी पदार्थ खाऊ घालणार नाही, मी स्वतः खाणार नाही, इतरांना खाऊ घालणार नाही. आणि मी नैसर्गिक घटकांपासून वेगवेगळे कीटकनाशक बुरशीनाशक याच्यावरती संशोधन करायला सुरुवात केली. आज माझे 7 पेटंट आहे. बरं. आणि वेगवेगळे कीटकनाशक तुळशीपासून असेल, आपली मिरची, लवंग, दालचिनी याच्यापासून कीटकनाशक असेल, त्यानंतर काही प्राण्यांच्या अवशेषापासून काही बुरशीनाशक असतील, अशी वेगवेगळी औषधं बनवली मी. हे खूपच महत्वाचं आहे. मला असं वाटतं आपल्या गप्पा ऐकल्यानंतर आपले प्रेक्षक नक्की फाइंड आउट करतील की तुमची काय काय प्रॉडक्ट्स आहेत. येस. कारण या कमिटमेंटनी म्हणजे तुम्ही आता बोलता बोलता शरद जोशींचं नाव घेतलं आणि एक नेता आपल्या आयुष्याला दिशा देणारे निर्णय कसे घेतो, कारण तरुण रक्त आणि नुसतंच त्या म्हणजे उत्साहाला वाहू देण्यापेक्षा त्यांनी एक तुमची दिशा ठरवली की Yes. शिक्षण खूप महत्वाचं आहे बरोबर. आणि तुम्ही त्या वाटेवर चालत राहिलात. एका व्रत घेतलेल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं. पण तुमचा एक विचार असा होता की शेतकऱ्याला सस्टेनेबल इन्कम मिळत राहावं. तो काय विचार होता तुमचा? म्हणजे कसं शक्य आहे? कारण निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. बरोबर. तर त्यातनं सस्टेनेबिलिटी कशी शोधायची आपण? मॅडम, आम्ही जे उत्पादनं बनवले कृषीदूत मध्ये ते ऑर्गॅनिक सर्टिफाय केले आणि आम्ही 400 शेतकऱ्यांचा असा एक गट तयार केला की ते ऑर्गॅनिक सर्टिफाईड शेती करेल, म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण केलेली शेती करेल. या सेंद्रिय प्रमाणित शेतीला चांगलं मार्केट आहे. बरं. म्हणजे आपल्यासारखे सेलिब्रिटी असतील, उच्चभ्रू लोक असतील, हे हा शेतमाल मोठ्या भावाने विकत घेतात. परंतु काय होतं, हा शेतकऱ्याकडे जेव्हा फ्लड येतो किंवा जास्त तो शेतमाल उत्पादित होतो, तो बाजार व्यवस्थेने भरडला जातो. बरोबर. आणि ह्या डिव्हाइन डेलिकेसी मागे माझं एक हे होतं की आपल्याला शेतकऱ्याला एंड टू एंड सोल्युशन कसं देता येईल. आणि ह्या तयार झालेला शेतमाल हा आपण चांगल्या किमतीत घेऊन त्याच्यावर जर प्रोसेस केलं आणि प्रोसेस करून आपण टिकाऊ पदार्थ तयार केले त्यातून काहीतरी, म्हणजे उदाहरणार्थ आम्ही आज डिव्हाइन डेलिकेसी या ब्रँड मोरिंगा पावडर सारखे आपण मेडिसिन देतो आहोत. बरोबर. त्यानंतर मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर. बघा, शेवग्याच्या शेंगा काढल्यानंतर पानं तर वाळून जाणार आहे, परंतु त्याची जर पावडर केली तर त्या शेतकऱ्याला बिचारायला त्याचं उत्पादन मिळतं. बरोबर. तर मोरिंगा पावडर असेल, त्यानंतर बीट पावडर असेल, गाजर पावडर असेल, रताळा पावडर असेल, या सर्वांचंही उत्पादन आम्ही त्यात करतो आणि त्याच्यापासून त्या शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो. म्हणजे शेतकऱ्याचा शेतमाल वाया जात नाही, शेतकऱ्याला शाश्वती असते की माझा शेतमालाला मला योग्य ती किंमत मिळते आहे. बरोबर. आणि ह्या डिव्हाइन डेलिकेसी ह्या ब्रँड मागे हा फक्त ग्राहकाचाच ब्रँड राहिलेला नाही, आता हा शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत सुद्धा झालेला आहे. मोठी गोष्ट आहे, कारण अनेकदा असं होतं, माझे कितीतरी नातेवाईक शेती व्यवसायात आहेत, पण जेव्हा आपण नैसर्गिक शेती करायचा प्रयत्न करतो तेव्हा कधी कधी मनुष्यबळ मिळायला प्रश्न उभे राहू शकतात. पण तरीही आपण निष्ठेनं ते काम करत राहिलो तर येणारं पीक सोन्यासारखं निघतं. खूप महत्वाचे काही पॉइंट्स तुम्ही सांगितलेत. आज तुम्ही इतक्या मेहनतीने आणि जिद्दीने इथपर्यंत येऊन पोचलेला आहेत. कृषी दूतच्या यशापाठोपाठ डिव्हाइन डेलिकसीला तुम्ही
इतक्या मोठ्या पद्धतीनं उभं केलं आहे. आता भविष्यात आपल्या ब्रँडसाठी, तुमच्यासाठी तुमची काय स्वप्न आहेत? मॅडम निश्चितच या स्टेजवरती येण्यासाठी माझे शेतकरी असलेले आई वडील असतील, बंधू असतील आणि माझी पत्नी, ह्या सर्व डिवाइन डेलिकेसी मध्ये जे पदार्थ बनवले जातात मॅडम, याचा स्वयंपाक होतो दररोज. बर डाळ खिचडी 2000 किलो डाळ खिचडी बनवायची असते आम्हाला. मग ती ड्रायर मध्ये जाऊन ती ड्राय होते. बर हा स्वयंपाक माझी मिसेस स्वतः आचारी न ठेवता स्वतः ती बनवते. काय त्यांचं नाव? दीपाली. बर हा, दीपाली स्वतः स्वयंपाक बनवते आणि हा मग ड्राय होऊन आणि मग तो पॅकिंग करून आणि तो आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे त्यांचंही मोठं योगदान आहे यात. मॅडम, नाशिक ही आमची कर्मभूमी आहे. नाशिक ही पवित्र भूमी आहे. हो. आणि ह्या नाशिक मध्ये जरी आम्ही असलो तर आमचं लक्ष पूर्ण जगावरती आहे. ग्लोबल मार्केट आम्हाला कॅप्चर करायचं आहे आता. बर आणि नुकताच आम्ही झिम्बाब्वेला, कारण भारतात लँड होल्डिंगचा थोडा प्रॉब्लेम येतो. आम्ही झिम्बाब्वेला 300 हेक्टर लँड वरती आपले ऑर्गॅनिक शेती करून त्या ठिकाणी निघालेलं प्रोड्यूस हे मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोसेस करून देण्यासाठी 150 कोटीचा आम्ही प्लान तिथं कमाल आहे. टाकतोय. बर आणि खरं म्हणजे हे खूप मोठं स्वप्न आहे आमचं आणि ते पूर्तत्वास आता जात आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आणि याच्या माध्यमातून आम्ही आपल्या भारतीय जिथं जिथं असतील आणि इतरही, नुसते भारतीयच नाही तर आम्ही झिम्बाब्वेमध्ये आम्ही त्या लोकांना हे पदार्थ दाखवले मॅडम. ते म्हणे आम्हाला याचा काय उपयोग, आम्ही हे खात नाही. मग त्यांचा साजा म्हणून एक पदार्थ आहे. बर तो पदार्थ बनवायला सुगरणीला 30 मिनिटं लागतात. मॅडम, तिथून मी शिकून आलो, मिसेसला सांगितलं आणि तो साजा आम्ही आमच्या कंपनीत बनवला. पुढच्या वेळेस गेस्ट आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला फक्त आम्ही 30 सेकंदात तो साधा त्यांना बनवून दिला. ओनली 30 सेकंड मध्ये. तर ही आमची टेक्नॉलॉजी आहे. मला ही पहिली टीम भेटलीये की फक्त भारतीय पदार्थ प्रमोट नाही केले, पण परदेशातलं काहीतरी शिकून घेतलं. आम्ही जैन फूड सुद्धा देतो. बर आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये गुरुजींनी एकदा सांगितलं की आम्हाला मिसळ खायची, आमच्या सर्व साधकांना मिसळ खायची, परंतु कांदा लसणाची नसावी. 8 दिवसात आम्ही मी मिसळ तयार करून आणि त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्यांना उत्कृष्टपणे फॅन्टॅस्टिक. मिसळ दिली. गुरुजींचा खूप मोठा आशीर्वाद आमच्यावरती आहे. डॉक्टर जगताप, तुम्हाला दीपाली बद्दल इतकी आस्था आहे, अभिमान आहे, तुमच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल अभिमान आहे. आणि असं जेव्हा कृतज्ञता मनात ठेवून, जसं तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा तुमच्या साधनेचा उल्लेख केलात, ही कृतज्ञता मनात असली की आपण जे काम करतो त्यातनं आपण आनंद फुलवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संपूर्ण टीमतर्फे, पॉवर प्लेयर्सच्या टीमतर्फे मी तुम्हाला असंख्य शुभेच्छा देते. तुमची सगळी स्वप्न खरी होऊ देत आणि झिम्बाब्वेतच काय, पण जगाच्या कानाकोपऱ्यात डिवाइन डेलिकसी पोचू दे, हीच आमची इच्छा. निश्चितच मॅडम, आम्ही जो जे वांछिल तो ते लाहो हे रोज घेऊन आणि फुल ऑफ लव्ह नथिंग टू ऍड हे एक ब्रीद वाक्य घेऊन आमची डिवाइन डेलिकेसी ही संपूर्ण ग्राहकांपर्यंत, सर्व खवयांपर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा निश्चितच प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आमच्या बरोबर असतील ही आशा करतो आणि धन्यवाद. निश्चित. थँक्यू.